दिवसभर घरात बसून बोर होत होतं म्हणून थोडंसं बिल्डिंगच्या खाली जाऊन थोडंसं फिरून यावं आणि आता सध्या सुट्टीवरच आहे त्याच्यामुळं ते पण बोर झाले होते की म्हटले मला की चल जरा थोडंसं 1-2 राऊंड मारून येऊ खाली, थोडंसं पाय मोकळे होतात म्हणून आता खाली आलो आहे. खाली आल्याच्या नंतर बघा श्रेयाला लगेच आता इथं फुलं घ्यायची होती. फुलं म्हणजे तिला केसाला लावायचे नव्हते, ती नको म्हणत होती, तिला आवडत पण नाही. खाली आलं की इथं 2 झाडं आहेत तर तिला ते फक्त फुलं गोळा करायचे असतात आणि स्कूलला जाताना सुद्धा ती घेऊन जाते. आता खाली आलंय म्हणलं तर थोडंसं सामान पण घेऊन जावं म्हणून आता आलो ह्या शॉपमध्ये. आता इथं आल्यावर श्रेया चॉकलेट घ्यायचं तर काही सोडणार नाही. चॉकलेट कसं सोडवायचं हेच कळत नाही मला पोरीचं. आणि तिला म्हणजे काही चॉकलेट आहे जे आवडतात आणि तिला ते पाहिजेच असतं आणि त्यातल्या त्यात डॅडीचा लाड. आता लेकीला पाहिजे म्हणल्यावर मग ते पण म्हणतात जाऊ दे आता घेऊन दे तिला आवडते तर. पण आज श्रेयाला चॉकलेट पाहिजे नव्हतं, तिला पाहिजे होतं टिकटॉक. आता मी इकडे सामान सांगते दादांना की हे द्या ते द्या म्हणून, तर श्रेयाचं मध्येच चाललंय. तर जोपर्यंत घेतली नाही तोपर्यंत तिनं शांत बसली नाही. तर तिला वाटत होतं नंतर मम्मा सामान घेतल्याच्या नंतर घेऊन देते का नाही म्हणून. आणि आता इथं श्रेयाला भेटल्यावरती खुश पण झाली आणि घरी गेल्याच्या नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता त्यामुळं मग पटकन घरी आलो. स्वयंपाक वरण बनवायचं होतं म्हणून लगेच मी इकडे डाळीचा कुकर लावून घेतली. डाळ लगेच शिजते तोपर्यंत म्हटलं थोडासा चहा करून घ्यावा. आता आहोंना तर चहा नको होता म्हणून मी माझ्यासाठीच थोडासा बनवून घेतला. लगेच इकडे डाळ पण शिजली होती, ती पण मी वरणाला फोडणी देऊन घेतली. आता सपक वरण होतं त्याच्यामुळं मग छान अशी लसणाची फोडणी देऊन मुगाचं वरण बनवलं. मुगाचं वरण आता रोज बनवते मी जेवणाला आणि मुगाच्या डाळीने ॲसिडिटी पण होत नाही, शरीराला थंड पण असते आणि त्यातल्या त्यात गावरान डाळ म्हणल्यावर तर नुसती शिजवलेली सुद्धा श्रेयाला खूप आवडते. आता सोबतच इथं भाकरीसुद्धा झाल्या, माझ्या मेथीची भाजीसुद्धा बनवून झाली आहे माझी. लगेच आता आहोंना आणि श्रेयाला जेवायला बसवलं आहे मी तिकडं. त्या दोघांना जेवायला वाढते आणि आजचा छोटासा व्हिडिओ असा होता. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.